आता आपण एक्सरसाइज नंबर 11 मधला एकूण 70 प्रश्न पहिले बघितले होते. परत मी 70 नंबर रीड करतो, नंतर पुढे चलूया आपण. 70 नंबरचा प्रश्न असा आहे, कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी इज ट्रायपार्टी. झालेला होता का 69. द सीजनल इंडायसेस फॉर इच मंथ और क्वार्टर of different years are called chain relatives. पेपर आपण बघितलाय का नाही? एंटरप्रेन्योर करंट इयर्स बघितलाय. अच्छा ठीक आहे. 68 प्रश्न आपण बघितला होता. लॉ ऑफ डिमांड शोज रिलेशन बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी ऑफ ए कमोडिटी. हे प्रश्न आपण बघितलेला होता. आता आपण 69 नंबरचा प्रश्न बघतोय. द सीजनल इंडायसेस फॉर इच मंथ ऑफ और क्वार्टर ऑफ डिफरंट इयर्स इज कॉल्ड ॲज चेन रिलेटिव्स. 70 नंबरचा प्रश्न, कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी इज ट्रायपार्टीज. त्रिपक्षीय करार असतो. इंडेमनिटीचा करार त्रिपक्षीय असतो, ABC. याच्यामध्ये इन्शुरर, इंडेमनिटी होल्डर आणि लॉस कॉज्ड. 71 नंबरचा प्रश्न बघा. व्हॉट इज द पेनल्टी फॉर कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ एन्व्हायरमेंट ऍक्ट 1986. ह्याचं उत्तर आहे सी. पनिशमेंट विथ imprisonment for a term which may extend to 5 years or with fine. This may extend to 1 lakh rupees or worth with both. हे प्रश्न 70 नंबरचा परीक्षेत आलेला आहे. व्हॉट इज द पेनल्टी फॉर कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ एन्व्हायरमेंटल ऍक्ट 1986. 1986 ऍक्ट मध्ये काय दिलेलं आहे? 5 वर्षाची 5 years इम्प्रिजनमेंट किंवा फाईन रुपीज 1 lakh म्हटलंय. दोन्हीपैकी म्हणता येणार नाही. पनिशमेंट विथ इम्प्रिजनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 5 years और म्हटलंय. अच्छा, विथ फाईन दिस मे एक्सटेंड टू 1 lakh rupees और विथ बोथ. म्हणजे एक किंवा दुसरं किंवा दोन्ही असं त्याचा अर्थ आहे. बर. 72 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्लिगेशन्स ऑफ लेझर इन लिजिंग? ए, डिलिव्हरिंग द मशीन. याचा अर्थ काय होते? लेझर्स, त्याचं ऑब्लिगेशन काय आहे? डिलिव्हर मशीन्स टू द लेजी. बस. 73 नंबर. मार्केट व्हॅल्यू ऑफ asset at the location where it is installed is termed as A, व्हॅल्यू इन सिटू. व्हॅल्यू इन सिटू परीक्षेत प्रश्न आलेला आहे. याचा अर्थ काय होतो बघा? मार्केट व्हॅल्यू इन सिटू, लोकेशन तिथं आहे, तिथं वेर इट इज इन्स्टॉल्ड असं त्याचा अर्थ आहे. 74 नंबरचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड as an outgoing while estimating net income as per? उत्तर बी आहे ह्याचं. आणि आउटस्टँडिंग अमाऊंट ऑफ लोन. हे प्रश्न एक्झाम मध्ये आलेला आहे. याचा अर्थ असाच होतो, नेट इन्कम कॅल्क्युलेट करताना थकीत कर्जाच्या रकमेला लोकांची देणे या सदरात करायची गरज नसते. ते देणे जरी असले तरी निव्वळ नफा काढताना व त्याला नफ्यातून वजा करायचे नसते. कंपनीचा वार्षिक निव्वळ नफा 5 कोटी आहे व तुमचे कर्ज वजा X कोटी आहे, ते X कोटी वजा करू नये असा त्याचा अर्थ आहे. प्रश्न समजला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज अन आउटगोईंग व्हाईल एस्टिमेटिंग नेट इन्कम ॲज पर डायरेक्ट कॅपिटलायझेशन मेथड? उत्तर आहे आउटस्टँडिंग अमाऊंट ऑफ लोन. त्याच्यात नको असले उत्तर काही वाचण्यात हे नाही. ह्याचा पुढचा प्रश्न आहे 75 नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग form of bailment agreement does not direct the user to return? ह्याचं उत्तर आहे डी, dispose the goods as per like of user.
विच वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म ऑफ बेलमेंट, बेलमेंट म्हणजे बेलमेंट जामीन करार, निपेक्ष निपेक्ष संविदा, बेलमेंट अग्रीमेंट डज नॉट डायरेक्ट द युजर टू रिटर्न गुड्स. उत्तर आहे डी, डिस्पोज द गुड्स एज पर लाईक ऑफ युजर. वाटतंय खूप जवळचे उत्तर हेच आहे. आता ह्याचा अर्थ असा होतो, जे गुड्स डिस्पोजेबल असतात अशा गुड्सना परत मूळ मालकाला देण्याची गरज नसते. म्हणजे लेजीने जे गुड्स घेतलेले असतात वापर झाल्यानंतर त्याला लेझरला परत करायचे असतात, पण काही गुड्स असे असतात की त्या गुड्सला काही काळ वापरल्यानंतर त्याचे स्क्रॅप मध्ये डायरेक्टली ते जातात, म्हणून ते वापस करायचे नसतात. त्याला बेलमेंट अग्रीमेंट म्हणतात. 1872चा हा बेलमेंट अग्रीमेंट आहे. आणि 76 नंबरचा प्रश्न, हा प्रश्न महत्वाचा आहे. डाटा ऑब्टेन्ड बाय कंडक्टिंग ए सर्वे इज कॉल्ड डॅश डॅश. ए प्रायमरी डाटा म्हणतात त्याला. 77 नंबरचा प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ए कॉज ऑफ आयडिया कॅपॅसिटी. कॉज ऑफ आयडिया कॅपॅसिटी याचं उत्तर आहे बघा ए, लॅक ऑफ ऑर्डर फॉर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड. त्याचा अर्थ लक्षात आला, कॉज ऑफ आयडिया कॅपॅसिटी. उत्तर काय, लॅक ऑफ ऑर्डर. म्हणजे काही काही वेळेस काही क्रिएटिव्ह लोक आपल्या मनानेच काही वस्तू उत्पादन करतात, आणि त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ए कॉज ऑफ आयडिया कॅपॅसिटी, लॅक ऑफ ऑर्डर फॉर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड. म्हणजे स्वतःच्या ऑर्डर नसताना देखील असे प्रोडक्ट एक्स्ट्रा तयार करून ठेवतात आणि फ्युचरमध्ये कधी त्याला व्हॅल्यू होऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे. 78 नंबरचा प्रश्न, कॅश विथड्रॉन बाय द एंटरप्रिन्युअर वुड इफेक्ट एज डॅश डॅश. याचं उत्तर आहे सी. आणि उत्तर काय आहे, डिक्रीज इन टोटल असेट्स. म्हणजेच मालकाने बँकेतून पैसे काढणे म्हणजे असेट कमी होणे. असेट पैसे किंवा फर्निचर किंवा मशीन हे कमी होत जाते, फ्रॅक्शन मध्ये कमी होते बस. 79 नंबरचा प्रश्न बघा, व्हॅल्यूइंग अन असेट विच इज पार्ट ऑफ ग्रुप ऑफ असेट्स इज नोन एज. उत्तर आहे बी, फ्रॅक्शन. म्हणजे फ्लॅट खरेदी करताना आपण त्याच्यामध्ये आपण व्हॅल्युएशन करताना पूर्ण बिल्डिंगचं व्हॅल्युएशन करत नाही, त्याच्यामध्ये जेवढा पोर्शन तुम्हाला व्हॅल्युएशन करायचं तेवढ्याच देखील आपल्याला करता येत आहे, असा त्याचा अर्थ आहे. एकूण असेट पैकी काही असेटचे म्हणजेच फ्रॅक्शन अंशतः पार्ट व्हॅल्युएशन करतात. 80 नंबरचा प्रश्न बघा, should a valuer include road, registered motor vehicles in a plant and machinery insurance appraisal carried out for a manufacturing company. उत्तर आहे नेव्हर. का, यालाच सम ऑफ द पार्ट्स व्हॅल्युएशन म्हटले जाते. ग्रुप ऑफ असेट्स मुळे त्याला फ्रॅक्शन, हाफ, 2/3, 3/4 असे म्हणतात. त्याचा अर्थ असा होतो, शुड ए व्हॅल्युअर इन्क्लूड रोड हे पहिले तिकडे हे होतं, हे प्रश्न आपला 80 नंबरचा असा होता, शुड ए व्हॅल्युअर इन्क्लूड रोड रजिस्टर्ड मोटार व्हेकल. म्हणजे रोडवर चालणारी जी मोटर आहे, गाडी आहे, इन ए प्लांट अँड मशिनरी इन्शुरन्स अप्रेझल कॅरीड आउट फॉर ए मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. नाही, नेव्हर. 81 नंबरचा प्रश्न बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग मेथड गिव्स व्हॅल्यूज of the net current assets, net fixed assets utilized for manufacturing activity and goodwill. याचा अर्थ काय होतो, उत्तर ए, डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड. ही परीक्षेत आलेला प्रश्न आहे, महत्वाचा आहे. 82 नंबर, व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ SEZ, स्पेशल इकॉनॉमिक झोन. स्पेशल इकॉनॉमिक झोन नाशिक रिजन. त्यानंतर 83 नंबरचा प्रश्न काय बघा, ऑन व्हॉट टाइप ऑफ मशीन टूल वुड यू एक्सेप्ट टू फाइंड ए चॅप्टर क्लॅपर बॉक्स.
क्लॅपर बॉक्स तुम्हाला कोण्या मशीन मिळते? शेपर मशीन मिळते ऍक्च्युली. म्हणजे शेपिंग मध्ये ज्यावेळेस आपण टूल कटिंग करतो त्यावेळेस ते पुढे जाते आणि ते वापस येताना ते थोडस टूल जे आहे ना त्याला घासत वापस येतो आणि त्याच्यामुळे ते एक आवाज निघतो क्लॅपिंग टाईपचा. ऑन व्हॉट टाइप ऑफ मशीन टूल वुड यू एक्सेप्ट टू फाइंड ए क्लॅपर बॉक्स? शेपिंग मशीनवर आहे. 84 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज ट्रीटेड एज ए प्लांट अँड मशिनरी? खालीलपैकी जे आहेत ना बाकीचे ऑफिस ब्लॉक नाही, रोड कॅन्टीन नाही. इक्विपमेंट इन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मध्ये एफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणजे कंपनीचे जे केमिकल येतात त्याला जे आहे ट्रीटमेंट करून त्याच्यातले अनवॉन्टेड केमिकल्स बाजूला काढावे लागतात. नाही तर ते जमिनीत जसच्या तसे जर गेले तर जमिनीमधलं वॉटर लेबर टेबल जे आहे ना डॅमेज होते ती आणि पोल्युशन होते, वॉटर पोल्युशन. म्हणून त्याला ते इक्विपमेंट ऑफ इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटला प्लांट मशिनरी गृहीत धरले जाते. 85 नंबर. मॅनेजमेंट रिप्रेझेंटेशन लेटर इज प्रिंटेड इन लेटर हेड ऑन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स? बी. कंपनी एंगेजिंग सर्व्हिसेस ऑफ व्हॅल्युएशन फर्म नाही. कंपनी एंगेजिंग सर्व्हिसेस ऑफ व्हॅल्युअर. मॅनेजमेंट रिप्रेझेंटेशन लेटर इज प्रिंटेड इन लेटर हेड म्हणजे तुम्हाला व्हॅल्युअरला पत्र दिल्याशी तो त्याचं काम चालू करणार. विच ऑफ द फॉलोइंग फर्म्स कंपनी एंगेजिंग द सर्व्हिस ऑफ द व्हॅल्युअर? बरोबर आहे ना. 86 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द रिझन फॉर ऍडजस्टमेंट टू द कंपॅरेबल मशीन व्हाईल? उत्तर ए. व्हाईल एस्टिमेटिंग व्हॅल्यू ऑफ द सब्जेक्ट मशीन. ए. डिफरन्स इन एज. प्रश्न महत्वाचा आहे. 86. विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द रिझन टू फॉर ऍडजस्टमेंट टू द कंपॅरेबल मशीन व्हाईल एस्टिमेटिंग व्हॅल्यू ऑफ द सब्जेक्ट मशीन? उत्तर ए. डिफरन्स इन एज. मग बी सी डी आहेत का नाही? डिफरन्स इन बी. डिफरन्स इन नेट बुक व्हॅल्यू नाही. डिफरन्स इन स्क्रॅप व्हॅल्यू नाही. डिफरन्स इन सॅलरी व्हॅल्यू नाही. 87 नंबरचा प्रश्न बघा. सिम्पटम्स इंडिकेटिंग ओव्हर कॅपॅसिटी इन प्रोडक्शन section falls under which of the following form of obsolescence? A. Functional obsolescence. Functional obsolescence. 88 नंबरचा प्रश्न आहे. Which of the following is law related wages? C. Industrial Employment Standing Order Act 1946. बाकीचे नाहीत ते वाचायची गरज नाही. विच ऑफ द लॉ रिलेटेड विथ वेजेस म्हटले नाहीत कोणते? वर्किंग जर्नलिस्ट फिक्सेशन ऑफ द रेट्स ऑफ द वेजेस ऍक्ट 1958 म्हटलंय की नाही. वर्किंग जर्नलिस्ट नाही. ट्रेड युनियन ऍक्ट नाही 26/1926. इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट 46 आहे, हाच आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 6 पण नाही. 89. इन परफेक्ट कॉम्पिटिशन the elasticity of demand for the product of the single firm is infinite. याच्यात हे उत्तर दुसरे नसलेले कोणते बिटवीन 0 to 1 हे नाही, काहीच नाही. इन परफेक्ट कॉम्पिटिशन the elasticity of the demand for the product of a single firm is infinite असते. एक आपण म्हणू शकतो गडबडीत सांगता येत नाही. 90. व्हॅल्यू इन यूज मीन्स व्हॅल्यू टू ए स्पेसिफिक युजर. व्हॅल्यू यूज म्हणजे स्पेसिफिक युजरची व्हॅल्यू असते. नाही कोणत्या? मग स्क्रॅप, सॅल्वेज, रूल ऑफ थंब नाही. 91 नंबरचा प्रश्न बघा. ए void agreement is void ab initio, ab initio, but a void contract is not void ab initio. ab initio. A void agreement is void ab initio, but a void contract is not void ab initio. प्रश्न जरी आपल्याला वाटत असला तरी हा महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेत येऊ शकतो. ए बी अबी म्हणतो आपण त्याला. ए बी अग्रीमेंट वर्ड असतो, कॉन्ट्रॅक्ट नाही. 92 नंबर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? तिचं उत्तर आहे डी. शेअर प्राइस इज मोस्ट रिलायबल इंडिकेटर ऑफ व्हॅल्यू ऑफ ए बिझनेस. which one of the following is true? D. Share price is most reliable indicator of value of a business. 93 नंबरचा प्रश्न बघा. The statement fire and special perils policy automatically covers words of hurt for an amount not exceeding.
त्याचं उत्तर याने दिलेलं हायलाइट केलेलं नाही. द स्टेटमेंट फायर अँड स्पेशल पेरिल्स पॉलिसी ऑटोमॅटिकली कव्हर्स वर्क्स ऑफ आर्ट फॉर अन अमाऊंट नॉट एक्सिडिंग 5,000, 10,000, 20, 25. आता नक्की काही बोलता येणार नाही. उत्तर आता ह्याचं द स्टेटमेंट फायर अँड स्पेशल पेरिल्स पॉलिसी ऑटोमॅटिकली कव्हर्स म्हणजे एखादी अनुदान आहे, सानुग्रह अनुदान असते, एक 10,000 असेल का? ठीक आहे, बघूया. 10 आहे, तेच असेल, बीच असेल उत्तर बहुतेक. 10,000. चला जाऊ द्या. 94 नंबर्स. डेप्रिशिएटेड कॉस्ट ऑफ मशीन, त्याला डार्क बी केलेलं आहे, बी डार्क झालेला आहे. उत्तर पुढचं जसं साहेब म्हणजे बी 10,000च आहे. डेप्रिशिएटेड कॉस्ट ऑफ मशीन इन बुक्स ऑफ अकाउंट्स इज नोन एज नेट बुक व्हॅल्यू. डी उत्तर आहे नेट बुक व्हॅल्यू. डेप्रिशिएटेड कॉस्ट ऑफ मशीन इन बुक्स ऑफ अकाउंट्स इज नोन एज नेट बुक व्हॅल्यू. 95 नंबरचा प्रश्न. इट इज नेसेसरी फॉर द व्हॅल्युअर टू टेम्पररली सरेंडर हिज सर्टिफिकेट ऑफ मेंबरशिप with the Valuation Professional Organization RVO with which he is registered before joining any company as an employee or before engaging himself into employment. उत्तर आहे B. Yes, it is compulsory to inform and surrender certificate till in the service. बरोबर आहे. 96 नंबरचा प्रश्न. Support structure of a boiler is considered as उत्तर plant. Support structure of a boiler. Support structure of the boilerचे स्टँड इज कन्सिडर्ड ॲज प्लांट. व्हेरी गुड. फर्निचर नाही, फिक्चर नाही, बिल्डिंग नाही. आपण फर्निचर पिक्चर म्हणू शकतो का? सांगता येत नाही. 97 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग, फिक्चर पण आहे तो ह्याचाच पार्ट आहे, पण प्लांट म्हणलं गृहीत धरलं जाते. विच वन ऑफ द फॉलोइंग रिस्क इन लीज इज कॉज्ड बाय अनसर्टनिटी pertaining to product market life of equipment. उत्तर आहे बी default risk. Which one of the following risk in lease caused by uncertainty pertaining to product market life of equipment is default risk. बाकी नाही कोणतं मग इंटरेस्ट रिस्क, रेट रिस्क, रेशिड्युअल व्हॅल्यू रिस्क, पर्चेसिंग पॉवर रिस्क हे नाहीत, पण ते देतात आणि आपल्याला कन्फ्युज करतात. 98 नंबरचा प्रश्न बघा. सप्लाय ऑफ मनी इन इंडियन इज डिटरमाइंड बाय ए RBI अँड ट्रेझरी डिपार्टमेंट. ट्रेझरी ट्रेझरी डिपार्टमेंट. 99 नंबरचा प्रश्न. मेरिटेटिंग इज द मेथड ऑफ डिटरमाइनिंग वर्थ ऑफ. उत्तर बी अन इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई. आणि 100 नंबरचा प्रश्न आहे. रिसेटिंग इज एसेन्शियल इन फॉलोइंग टाइप ऑफ इंडस्ट्री. उत्तर हे आहे असेंब्ली इंडस्ट्रीमध्ये. रिसेटिंग ऑफ इज एसेन्शियल इन फॉलोइंग टाइप ऑफ इंडस्ट्री. असेंब्ली इंडस्ट्रीमध्ये नाही. कुठे मग प्रोसेस नाही, जॉब नाही, मास नाही. हे प्रश्न कन्फ्यूज करण्यासारखा महत्वाचा आहे. अशा प्रकारे आपण 11 नंबरची क्लिप पूर्ण केलेली आहे. यानंतरची पुढची क्लिप आपण बघूया. 12 नंबर आपण सोडून दिले. 12 नंबरची क्लिप कुठे झाल्या का बघूया आणि नंतर मग 10 किंवा 12चं पूर्ण करूया. धन्यवाद.